देवे जीव धाला, देवे जीव धाला, संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर, वेधी आणि कास ऐसा अंगी जया कस, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर, तुका म्हणे भूक, तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवे जीव धाला, संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमार्थ साधनेतून प्राप्त झालेली अवस्था नाम स्वतःचा स्वानुभव या अभंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे हरिभक्तीपरायण म्हणजे विष्णू तात्या यांच्या घरी ज्ञानेश्वरीचं वाचन श्रावण मासाच्या निमित्ताने अंते निमित्त करून काही सत्संग घडावा, चिंतन घडावं असा त्यांचा मानस आणि त्यातील आजची ही कीर्तनाची सेवा आहे. प्रापंचिक जीवाला परमार्थ करण्याकरता काहीतरी निमित्त लागतंय, मुमुक्षुला निमित्त लागत नाही बरं का. प्रापंचिक आहोत आपण आणि प्रापंचिक असल्यामुळे काहीतरी निमित्त करावं. श्रावण महिना आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, वास्तुशांती आहे, पारायणाची सांगता आहे, वाढदिवस आहे वगैरे वगैरे बरं का. निमित्त का निमित्ताशिवाय प्रवृत्ती होत नाही आमची तुमची. पण जो खराच पारमार्थिक आहे, मुमुक्षु आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीही निमित्त लागत नाही. त्याचा परमार्थ म्हणजे निर्निमित्त स्वरूपाचा आहे बरं का. तेव्हा निमित्त धोरणाची ही कीर्तनाची सेवा आहे. काही चिंतन करता येतं का पाहण्याकरता हा अभंग निवडलेला आहे. चिंतन काही आपल्याला सांगावं या भावनेनं अभंग निवडलेला नाही आहे. का म्हणाल, आपण बहुश्रुत आहात, सतत चिंतन करणारी मंडळी आहात, अभ्यासक आहात आणि अभ्यासकामध्ये चिंतन करत असताना आपलं चाललेलं चिंतन हे बरोबर आहे का हे तपासावं बरं का. सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आपलं चाललेलं बरोबर आहे काय पाहावं. त्या निमित्ताने आपला अभ्यास अधिक आपली परमार्थाची साधना बळकट होईल आणि व्हावी या भावनेचा मी आहे बरं का. हा मी काय माझा अहंकार जागा होत असेल तर तो बाजूला ठेवा, पण या भावनेनं परमार्थामध्ये आज आपण उतरण्याची गरज आहे बरं का. की परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधनेमध्ये ती साधना करता 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 कधीतरी आपल्याला परमार्थामध्ये अवस्था प्राप्त झाली पाहिजे. त्या अवस्थेपर्यंत आपण पोचलं पाहिजे.
त्या अवस्थेपर्यंत पोचण्याकरताच परमार्थ आहे, करायचा म्हणून परमार्थ नव्हे बरं का. मग अवस्थेपर्यंत पोचण्याकरता परमार्थ करायचा आहे. मग तो परमार्थ कसा करायचा? तो परमार्थ साधनेचा परमार्थ आहे बरं का. म्हणजे परमार्थामध्ये आपण साधनेमध्ये रत राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? साधूच्या जीवनाचा दाखला डोळ्यासमोर ठेवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. थोर मंडळी जे परमार्थात पूर्णत्वाला प्राप्त होऊन सुद्धा त्यांची साधना ही सातत्याने असते. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या साधूच्या साधनेचं वर्णन केले बरं का. साधूच्या साधनेचं वर्णन केले. साधू तो महात्मा त्या साधनेमध्ये या पद्धतीनं तो रत असतो. रत लक्षात ठेवा. किंबहुना आपला काळ साधनेमध्ये किती अधिक जाईल तो जीवनामध्ये सतत प्रयत्न करत असतो बरं का. हेच भगवंताचं भाषांतर तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. ही थोर मंडळी परमार्थाची साधना करत असताना क्षण आणि क्षण त्या परमार्थाच्या साधनेकरता खर्च करतात बरं का. जसं प्रापंचिक माणसं प्रपंच करत असताना आपला दिवसातला क्षण आणि क्षण प्रपंचाकरता खर्च करतात बरं का. त्यांना सांगितलं कीर्तनाला येता का? ते म्हणतात नो टाईम. वारीला येता का? वेळ नाही म्हणतात. पाठाला येता का? वेळ नाही म्हणतात. पारायणाला बसता का? वेळ नाही. मग करतात तरी काही. परमार्थाच्या कोणत्याही साधनेला ना बोला ते म्हणतात वेळच नाही म्हणजे सगळा वेळ प्रपंचालाच. जसा प्रापंचिक सगळा वेळ प्रपंचाला खर्च करतो तसा पारमार्थिक परमार्थाची साधना करणारा प्रत्येक वेळ परमार्थालाच खर्च करतो. ज्ञानोबाराय म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको क्षण आणि क्षण बरं का. ब्रह्मलीन आनंद आश्रम स्वामींच्या आश्रमात एक विद्यार्थी होते. स्वामी असताना त्यांचं नाव हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज क्षीरसागर. त्यांनी स्वामींच्या सान्निध्यामध्ये राहून ज्ञानेश्वरी मुखोदत केली गेली बरं का. ज्ञानेश्वरी मुखोदत केली. मग ते काय करायचं? त्या बाजूला एक आवळ्याचं झाड होतं. आवळ्याचं आणि त्या आवळ्याच्या झाडाला त्या फेऱ्या मारायच्या आणि फेऱ्या मारत असताना ज्ञानेश्वरीच्या ओव्याची आवर्तनं द्यायची बरं का. स्वामींच्या जवळ बसला आणि कोणी आला तर ते आवर्तन होणार नाहीत म्हणून ते सतत तिथं फेऱ्या मारत आवर्तनं द्यायची बरं का. म्हणजे क्षण आणि क्षण ते त्याच्यामध्ये खर्च करत होते बरं. आजही आहेत ते. आता ते गावी राहतात. काही काल आळंदीत राहतात. त्याच्याकरता त्यांनी जीवनच परमार्थाकरता वाहिलं बरं का. समर्पित केलं. तात्पर्य परमार्थाची साधना आहे आणि ती परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेमध्ये काळ घालवला पाहिजे. कशाकरता? काय मिळवायचं आहे? तुकोबा म्हणतात एकच मिळवायचं आहे. जीव हा जीव रूपाने नसून जीव हा शिवरूपाने आहे. हा अनुभव येण्याकरता आहेच, फक्त आपल्याला अनुभव नाही आहेच, फक्त आपल्याला अनुभव नाही आहे. मग अनुभव येण्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता साधनाच करावी लागेल. साधनाच करावी लागेल. लक्षात ठेवा. म्हणून आता बोलता बोलता महाराज बोलले
ईश्वरालाही उपाधी आहे आणि जीवाला पण उपाधी आहे. ईश्वराला माया उपाधी आहे आणि जीवाला अविद्या उपाधी आहे. अविद्या ही आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही, ती आवरण करते, झाकते. माया ईश्वराला झाकत नाही, आम्हाला तिकडं जाऊ देत नाही, जाऊ देत नाही. त्यांनी महाराजांनी एक वाक्य सांगितलं, मार्मी सांगितलं का, मायेपेक्षा ते व्यापक आहे. मायेपेक्षा ब्रह्म व्यापक आहे आणि व्यापक असल्यामुळं माया तिला झाकू शकत नाही. बरं, म्हणून मला फार गंमत वाटते महाराजांची. तुम्ही काही म्हणा, हां काही म्हणा, त्यांचं माझं काय फार नातं आहे असं काही नाही आहे, पण मी एकंदर त्यांच्या जीवनाचं निरीक्षण केलेलं आहे. हां, ते सहज उठता बसता वेदांत बोलतात बरं का, सहज. त्यांना काय प्रयत्न करावा लागत नाही, ते त्यातच असतात. त्याच्यामध्ये तात्पर्य साधना, आणि त्या साधनेमध्ये रत झालं पाहिजे. आणि ती साधना कशा करता करायची आहे, ह्या जीवाला आपल्या स्वरूपाचा अनुभव यावा म्हणून, स्वरूपाचा अनुभव यावा म्हणून. मग स्वरूपाचा अनुभव येण्याकरता काय करावा लागेल, अधिकार प्राप्त व्हावा लागेल. अधिकार प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल, हरी आणि गुरूंची कृपा व्हावी लागेल. मग हरींची आणि गुरूंची कृपा होण्याकरता काय केलं पाहिजे, 4 टाइम खाल्लं पाहिजे आणि 2 टाइम झोपलं पाहिजे. हरी गुरु कृपा होण्याकरता साधना केली पाहिजे. लक्षात ठेवा, नित्य प्रेम भावे गाय, हरी कृपा होय तयावरी, हरी कृपा होय तयावरी. नित्य प्रेम भावे हरि, प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. नित्य नेमाने ती साधना केली पाहिजे, त्या हरीचं नाम गायलं पाहिजे. साधक आश्रमातला नेम की हरिपाठ फक्त गुरुवारी, बरं का, हरिपाठ फक्त गुरुवारी, रोज भजन आणि शुद्ध एकादशीला कीर्तन विद्यार्थ्याचं, असा नेम. गुरुवार माऊलीचा दिवस म्हणून गुरुवार, त्या दिवशी हरिपाठ म्हणायचा, बाकीच्या दिवशी भजन. असं का, वास्तविक हरिपाठ रोज म्हटला पाहिजे, साधन आहे ते. तर त्याचं कारण आहे, रोज भजन करावं, त्या भजनातून विद्यार्थ्यांना काही चाली शिकता याव्यात म्हणून रोज भजन, बरं का, रोज भजन. त्या निमित्ताने काही अभंगपाठ व्हावेत आणि अभंगपाठ होऊन चाली वारकरी म्हणता यावे, त्याच्याकरता रोजचं भजन. मी निरीक्षण केलं त्याचं. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बबन महाराज मस्के, मी गेलो त्यावेळेला ते होते. त्यांना जवळजवळ आश्रमात त्यावेळी 12 वर्ष झालते. मी गेलो त्यावेळेला
ते काय करायचे, 5-5:30 वाजता इंद्रायणीवरती जायचे आणि इंद्रायणीवरती जाऊन हातपाय धुवायचे आणि त्या आश्रमाच्या शेजारी धरण आहे, त्या धरणावरती फेऱ्या मारायच्या आणि त्या फेऱ्या मारत असताना माऊलीचा आणि नाथांचा हरिपाठ म्हणायचा आणि बरोबर 6:30ला आश्रमात यायचं. 6:30ला जेवायचं आणि 7ला भजनाला बसायचं. त्यांना विचारलं का हो? म्हणले रोज हरिपाठ आपल्या आश्रमात होत नाही, पण हरिपाठ झाला पाहिजे म्हणून रोज ते इंद्रायणीच्या तीरावरती हरिपाठ म्हटल्याशिवाय आश्रमात येत नव्हते. तेवढं मी घेतलं बरं का. मला हरिपाठ आपल्याला घडला पाहिजे. सांगण्याचा भाव आहे, साधना आहे आणि ती साधना नित्यनेमाने घडली पाहिजे. नित्यनेमाने घडली पाहिजे. आज साधना नित्यनेमाने करणारे लोक बोटावर मोजण्यासारखे आहेत. बोटावर मोजण्यासारखे आहेत, लक्षात ठेवा. पण साधना सातत्याने केली पाहिजे. साधना सातत्याने करण्याने घडतं काय, संचित निर्माण होतं. काय होतं, संचित निर्माण होतं. नाम पुण्य निर्माण होतं आणि त्या संचितातून त्या पुण्यातून ज्यांची कृपा जीवनामध्ये घडायला पाहिजे अशांची भेट होते. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, भाग्य पुण्य संचित एका अर्थाचंच आहे. हे निर्माण होतं आणि निर्माण झाल्यानंतर ते फलोन्मुख होतं आणि फलोन्मुख झालं की संतांची भेट होते. संतांची भेट झाल्याच कृपा होते का. भेट झाल्यानंतर तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सक असे संत भेटल्यानंतर त्यांची कृपा संपादन करण्याकरता त्यांची सेवा करावी. ती सेवा करत असताना त्या सेवेमध्ये अंगचोरपणा नसावा. अंगचोरपणा नसावा बरं का. अगदी मंत्र शब्द बोला, तनु मनु जिवे चरणाशी लागावे. आणि अशी जर आपण त्यांची जर सेवा केली तर त्या सेवेतून सेवा करता 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 आपला अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आणि अधिकार प्राप्त झाला की त्यांना सांगावं लागत नाही मला सांगा म्हणून. म्हणून माऊलीने फार सुंदर वर्णन केले. मग अपेक्षित जे आपुले सांगताही पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. त्या साधनेतून आपला अधिकार प्राप्त झाला की सांगा म्हणून सांगावं लागत नाही बरं का. कारण अधिकार प्राप्त झालाय तो त्या महात्म्यांना कळतो. महात्म्यांना कळतो. आश्रमामध्ये पद्धत आहे, आता नियम बदललाय. कालाय तस्मै नमः. विद्यार्थी राहत नाही. आज गेल्या गेल्या प्रत्येकाला वाटते लगेच अध्ययन घडलं पाहिजे. अनेक ग्रंथ सुटले पाहिजेत. आता एक विद्यार्थी आहे, त्याला विचारलं काय नाही, म्हणजे अनेक ग्रंथ सोडून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. आणि ते सगळं अल्पावधीमध्ये झालं पाहिजे. अल्पावधीमध्ये झालं पाहिजे. कठीण आहे. आमच्या काळामध्ये माझा विचारसागर पूर्ण व्हायला 8 वर्ष लागली. किती? 8 वर्ष. एकच ग्रंथ माझा झाला बरं का 8 वर्षामध्ये. आज हे कॉलेजप्रमाणे शिक्षण चालू आहे. 5 वर्षामध्ये सगळं सुटलं पाहिजे नाही का. प्रत्येक चातुर्मासामध्ये ग्रंथ झाला पाहिजे. कारण महाराजांचा व्याप आणि त्या व्यापातून महाराज विद्यार्थ्यांना शिकवायचे. 8 वर्षाचा कालावधी गेला एक ग्रंथ सोडवायला.
आता पुढचा विचार केला, म्हटलं वृत्ती प्रभाकर 2 भाग पुढचे सोडवायचे, तर मी विचार केला आणखी 8 वर्षे लागतील, तो आपले पांढरे होतील. तेव्हा मी वडिलांना फोन केला, म्हटलं मला आता घरी यायचं आहे. वडिलांनी महाराजांना पत्र पाठवलं, त्या फोनची व्यवस्था नव्हती, आणि वारीच्या निमित्ताने आल्यानंतर सांगितलं. तेव्हा गुरुवर्य महाराजांच्या मुखातली उद्गारात महाराज म्हणले, आम्ही द्यायला बसले. म्हटले किती घ्यायचं हे पुढच्यांनी ठरवायचं. म्हणजे ते जा म्हटले नाहीत बरं का, जा म्हटले नाहीत. म्हणजे आम्ही द्यायला बसले, पुढच्यांनी किती घ्यायचं ते ठरवायचं. तेव्हा महाराजांची इच्छा नसताना सुद्धा मी आलो. महाराज नाराज झाले. सोडून द्या भाव, मला त्यातला भाव सांगायचा आहे की आपल्या अधिकाराची परिपक्वता व्हावी लागते. म्हणून आश्रमातला नियम आहे की तिथं पाठाला बोलवल्याशिवाय जायचं नाही. मला तुम्ही विचारसागर शिकवा असं म्हणायचं नाही बरं का, म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. ते ज्या दिवशी म्हणतील आता तुला मी शिकवणार आहे त्या दिवशीच शिकायचं बरं का. गेल्या गेल्या मला पाठाला बस म्हटले, आणि पाठाला बस म्हटल्यानंतर विचारलं काय कळतं का, म्हणले. म्हणलं अजिबात कळत नाही. म्हणले येऊ नको उद्यापासून पाठाला. म्हणले उद्यापासून पाठाला येऊ नको, मग काय कर, पाठांतर कर म्हटले. आणि 1-1.5 वर्ष गेल्यानंतर म्हणले आता तू पाठाला ये. कशा करता सांगतोय मी, चरित्र सांगालो नाही, लक्षात ठेवा. हां, साधनेतून हा उपक्रम आहे. या पद्धतीनं आपण तिथं जावं लागतं. आणि अशी साधना करता 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 आद्या आपल्या अधिकाराची परिपक्वता योग्यता आपल्याला प्राप्त झाली ना, त्या दिवशी त्या साधनेतून आपल्याला त्या आरूढ झाल्यानंतर ते महात्मे आपल्याला बोध करतात. काय करतात? बोध करतात. कोणता बोध करतात? जो आपल्याला प्राप्त झालेला बोध तो शिष्याला देतात. कसा देतात? साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला. अनुभव आपल्याला जो अनुभव आला, हा तोच अनुभव ते सद्गुरू ते संत महात्मे शिष्याला देतात. कोणता अनुभव? बा तू जीव जीव नसून तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. आणि असं ज्या दिवशी त्यांच्याकरवी आपल्याला बोध होतो, ज्या दिवशी बोध होतो त्या बोधाचं परिवसान कशामध्ये होतं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवी जीव झाला संसार तो कडू झाला. स्वानुभव प्रगट केलेला आहे. मी आपल्यासमोर प्रस्तावना करून अभंगामध्ये प्रवेश केलाय बरं का. माझं काम संपलं. ते शाळेला नेण्याकरता गाड्या असतात, गाड्या न मग त्या शाळेला नेण्याकरता गाड्या असतात, गाड्या. मग ती काय करतात, शाळा असते 11 वाजता, पण ती 8 वाजल्यापासून शाळा ती गाडी फिरते बरं का. का? सगळी गोळा करायची ना. आणि ती सगळी गोळा करून या गल्लीतली त्या गल्लीतली, ह्या गावातली त्या गावातली, ती सगळी गोळा करून बरोबर शाळेच्या वेळेवरती तिथं आणून सोडायची. एकदा तिथं शाळेमध्ये नेऊन सोडलं की त्या विद्यार्थ्याचं काम आता काय त्याचं बरं का. तसं मी अर्धा तास गल्ल्या फिरलो विद्यार्थी गोळा करण्याकरता. प्रस्तावना केली आणि प्रस्तावना करून आपल्याला त्या अभंगामध्ये प्रवेश करण्याचा थोडासा प्रामाणिक प्रयत्न केला. आता याच्याकडून तुम्हाला सहज आकलन होईल, आपण अभ्यासकच आहात. म्हणून तिथंपर्यंत आणण्याचं काही काम केलेलं. आता तिथून पुढचं काय जमते काय बघूया.
देवी जीव झाला, संसार तो कडू झाला. महाराज वर्णन करतात, हा जीव जीव न राहता झाला नाम, त्याला अनुभव आला, तृप्ती प्राप्त झाली. काय अनुभव आला? स्वतःचं स्वरूप काय आहे ते त्याला यथार्थ कळालं. बरं का, यथार्थ कळालं. हां, कुठेही किंचित संदेह राहिलेला नाही आहे, लक्षात ठेवा. जर संदेह राहिला तर पुन्हा साधना करावी लागते. श्रवणाचा विचार मांडत असताना हाच विचार आहे, अपातता श्रवण, अंगी श्रवण आणि अंग श्रवण. अंगी श्रवणामध्ये जर गुरूंच्या मुखातून जो उपदेश केला महावाक्याचा, त्या महावाक्याचा उपदेश जर तसा नाही झाला तर पुन्हा अंग श्रवण करावं लागते. बरोबर आहे ना? पुन्हा श्रवण करावं लागतं का? संदेह राहिल्यामुळे. इथं तसं काही राहिलेलं नाही. बरं का, काही राहिलेलं नाही, लक्षात ठेवा. हां, झाला नाम, त्याला अनुभव आला, ती तृप्ती आली की स्वरूप कळालं. काय स्वरूप आहे? ते सच्चिदानंद स्वरूप आहे आणि ते एकमेव आहे. काय? एकमेव आहे. मग एकमेव ते आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, तेच माझं स्वरूप आहे. असं कळाल्यानंतर ज्या संसारामध्ये आतापर्यंत राहत होतो त्या संसाराविषयी मिथ्यत्वाची भावना झाली, निश्चय झाला, संसार तो कडू झाला. हा, संसार करू होणं म्हणजे ह्या दिसणाऱ्या पसाराविषयी मिथ्यत्वाचा निश्चय झाला पाहिजे. मिथ्याच आहे तो मिथ्याच आहे, पण निश्चय झाला पाहिजे ना. त्या निश्चयावरती आरूढ झालं पाहिजे. मग हा निश्चय होण्याकरता पहिल्यांदा आपल्या स्वरूपाचा आपल्याला बोध झाला पाहिजे. आपल्या स्वरूपाचा बोध झाला पाहिजे. आणि आपल्या स्वरूपाचा बोध झाला की महाराज म्हणतात, संसाराविषयी मिथ्यत्वाचा निश्चय निर्माण झाला की घडतं काय? वैराग्य दवडिता पाठी लागे, तैशी संसाराया समजता, जय जाणी जय जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. काय करावं लागत नाही, लक्षात ठेवा. ही अवस्था प्राप्त आपण वैराग्याचा मागं लागायचं नाही, आपल्या मागं वैराग्य लागलं पाहिजे. कधी लागेल? अनुभव आला तर, त्या बोधावरती आरूढ झाल्यावर. कडू होणं या शब्दाचाच अर्थ केलेला आहे संसाराविषयी वैराग्य निर्माण होणं. नंतर मौलींना वर्णन करावं लागलं, जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत संसाराविषयी भावना कशी असते? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गंमत आहे परमार्थामध्ये सुद्धा, लक्षात ठेवा. हा, ओघाने आलं म्हणून सांगतो, कोणाविषयी टीकात्मक म्हणून सांगत नाही. बरं का, तुम्ही जर वेदांत कीर्तनामध्ये जर वेदांत सांगायला लागला तर लोकाला कडू वाढतो, आणि मनोरंजन करायला लागला तर गोड वाढतं. अशी आज पारमार्थिकांची अवस्था निर्माण झाली. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. लोक म्हणतात पुन्हा ह्या महाराजाला बोलवू नका, काय बोलला हे आम्हाला कळालं नाही. सध्या चिंतन करत असताना, चिंतन चालू आहे विचारसागरचं, मनन चालू आहे.
आणि त्या मननामध्ये बाधक युक्ती आणि साधक युक्ती आलेली आहे. एक पाठ त्याच्यावरती झाला, पुन्हा विद्यार्थी पाठाला म्हणजे महाराज मागच्या पाठात काय सांगितलं आम्हाला कळालंच नाही म्हटले. हे बाधक युक्ती आणि साधक युक्ती आम्ही कधी शब्द ऐकलेलेच नाही. म्हणजे तुम्हाला शिव्या ऐकायची सवय आहे, ओव्या कुठे कधी ऐकायला मिळते? हे पारिभाषिक शब्द आहे आणि पारिभाषिक शब्द हे व्यवहारामध्ये वापरले जात नाहीत. ते अध्ययन अध्यापनामध्येच वापरले जातात बरं. मग तुमचं म्हणणं काय म्हणजे महाराज आणखी एकदा समजून सांगा, मला आणखी एकदा समजून सांगा. पुन्हा आणखी 1.5 तास त्याच्यावरती विवेचन केलं. ते दोन्ही पाठ तुम्हाला ऐकायला मिळतील, यूट्यूबवरती आहेत, क्रमाने आहेत. आता म्हटले आम्हाला कळालं बरं का, आता आम्हाला कळालं. म्हणजे ते पारिभाषिक शब्द आहेत, शास्त्रीय शब्द आहेत, ते ऐकून कळत नाहीत. ऐकून कळत नाहीत, अनुभव कधी यावा? अनुभव आले तर ते शब्द झाकून राहत नाहीत. हो, ते तर आहेच की. हो हो. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, खरंच त्याच्या जीवनामध्ये हरिगुरु कृपेने त्या महात्म्याने त्याला ज्ञान दिलं, त्याला बोध दिला आणि त्या बोधाचा परिणाम स्वरूपाची यथार्थ ओळख झाली आणि स्वरूपाची यथार्थ ओळख झाल्यानंतर या संसाराविषयी, या जगताविषयी वैराग्य नाम मिथ्यात्व निश्चय झाला. फार महत्त्वाचं आहे बरं का, परमार्थामध्ये याला फार महत्त्व आहे. जोपर्यंत आपण परमार्थाची साधना करत असताना ह्या दिसणाऱ्या पसाऱ्याविषयी मिथ्यात्वाचा निश्चय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत समजावा आपला परमार्थ पूर्ण झालेला नाही. मग याचा अर्थ प्रपंच करायचा असं त्याचा अर्थ नाही बरं का. प्रपंच करायचंच, रोज शेतामध्ये खुरपायला जायचंच, मिथ्या म्हणून घरात बसायचं नाही, गेलंच पाहिजे. गुरुवर्य साखरे महाराजांना एकाने प्रश्न केला, का हो तुम्ही जगत मिथ्या म्हणून सांगता आणि ते इंद्रायणीचे दगडाचे घाट बांधण्याकरता का प्रवृत्त झाला? मिथ्या आहे ना, मी कशा करता बांधताय? महाराज म्हणले तुझा प्रश्न योग्य आहे, चुकीचं नाही आहे. मिथ्या आहे हा निश्चय आमचा आहे, यात काय बदल नाही म्हणले, पण हे काम तुमचं आहे, तुमच्यापैकी कुणीच करायला तयार नाही म्हणून ते आम्ही बाजूला ठेवून त्याच्यामध्ये उतरलोय म्हणले. खरं आहे म्हणून नव्हे, समाजाच्या व्यवस्थेकरता. म्हणजे ह्या परमार्थातून आपल्याला ह्या संसाराविषयी वैराग्य मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे आणि तो निश्चय झाला, तो अनुभव प्राप्त झाला. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली आणि अवस्था प्राप्त झाल्यामुळं संसार तो कडू झाला. महाराजांना विचारलं, तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकावं? मिथ्यात्व निश्चय झाला तुमच्या जीवनामध्ये, मान्य आहे. तुम्हाला तो कडू वाटायला लागला, मग कडू वाटायला लागला म्हणजे तुम्हाला आता गोड काय लागायला लागलं ते सांगा ना. जे गोड आहे तेच गोड आहे आणि जे कडू आहे ते कडूच आहे, कडूच आहे, लक्षात ठेवा. व्यवहारात मन आहे, काय मन आहे? कारलं कितीही साखरेमध्ये घोळलं तरी ते गोड होत, साखरेमध्ये मुरत ठेवलं तरी ते गोड होत नाही. कारलं कारलंच आहे होते का, त्याचा गुणच आहे कडू, त्याचा गुणच आहे, त्याचा स्वभावच आहे कडू. तसं महाराज म्हणतात, आम्हाला अनुभव आला, जे कडू आहे ते कडू कळालं आणि जे गोड आहे ते आम्हाला गोड कळालं.
आणि ज्या दिवशी आम्हाला हे कळालं, महाराज म्हणतात त्या दिवशी आम्हाला अनुभव आला म्हणजे काय? महाराज म्हणतात आमच्या मुखावाटे अनावरतेने शब्द बाहेर पडले. तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. एकदा अनुभव आला की तो झाकून ठेवता येत नाही आहे. ते अनावरतेने बाहेर शब्द पडतात, अनावरतेने बरं का. आमच्याही मुखातून शब्द बाहेर पडतात. कधी कंबर बांधून माईकच्या समोर उभं राहिलं तर बरं का. एरवी बाहेर पडत नाही शब्द. तुमचं कसं आहे, कुठेही बसा शब्द बाहेर पडतात बरं का. काय कुठेही बसलं की बाहेर शब्द पडले पाहिजे परमार्थाचे. आमचं कसं आहे, व्यासपीठ बघितल्यानंतरच, व्यासपीठावरती बसल्यानंतरच जो अभ्यासक आहे, अभ्यासकाला बोला म्हणून सांगावं लागत नाही, त्याच्या मुखातून ते शब्द बाहेरच पडतात. हे जसं वर्णन केलेलं आहे अभ्यासकाच्या बाबतीत, तसं अनुभवाच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. त्याला सांगा म्हणून सांगावं लागत नाही. अनावरतेने ते बाहेर शब्द येतात. त्याला उपमा दिलेली आहे कशाची? ढेकराची. ढेकर कशाला म्हणतात? कधी येतात ढेकर? झोपेतून उठल्यानंतर, नाही का. झोपेतून उठल्यानंतर ढेकर येत नाही. झोपेतून उठल्यानंतर आळस येतोय, आळस. ढेकर कधी येतात? खाल्ल्यावर. नुसतं खाल्ल्यावर येतात का पोटभर खाल्ल्यावर? पोटभर खाल्ल्यावर ना, पोट भरल्यानंतर किंबहुना तृप्ती झाल्यावर. तृप्ती झाल्याशिवाय ढेकर येत नाहीत, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. तुकोबारांना हा अनुभव आला, आनंद झाला, आणि आनंद झाल्यानंतर तुकोबाराय अनावरतेने नाचायला लागले बरं का. तुकानाचे छंदे नाम घोष, तुकानाचे छंदे विटेवरी नीट आनंदाचा कंद, विटेवरी नीट आनंदाचा कंद, दुकानाचे छंद नाम घोष, नाम घोष. दुकानाचे छंद नाम घोष, दुकानाचे छंद नाम घोष. करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ. महाराजांना अनुभव आला, विटेवरी नीट आनंदाचा कंद. जो विटेवरती जो परमात्मा आहे तो आनंद स्वरूप आहे. हे त्यांना कळलं नाम, त्यांना अनुभव आला. अनुभव आल्यानंतर अनावरतेने तुकानाचे छंदे नाम घोष गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. कधी? आनंद रे विठोबा झाला माझे
मनी देखिली लोचनी विटे सहित पाऊले. आनंद झाला बरं का. आणि आनंद झाला आणि आनंद झाल्यामुळं महाराज म्हणतात मला जे ढेकर आले ते सामान्य नव्हे, आनंदाचे येती ढेकर. आनंदाचे ढेकर मग आमच्या तुमच्या जीवनामध्ये येत नाहीत का? तात्कालिक येतात. काय येतात? तात्कालिक येतात. लोक म्हणतात महाराज खरंच कीर्तन ऐकल्यानंतर फार फार आनंद झाला. कुठंपर्यंत? घरात जाईपर्यंत. घरात जाईपर्यंत. घरात गेल्यानंतर इथला आनंद तिथं मावळला. तिथला आनंद तिथला वेगळाच बरं का. हा तात्कालिक आनंद आहे. हा असा आनंद, ह्याला आनंद म्हणत नाही, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त झाला, माझ्या जीवनामध्ये जे ढेकर आले, मार्मिक शब्द वापरलाय, आनंदाचे हरिहर. हरी आणि हर हे दोन दोन नसून ऐक्य, ऐक्याचा आनंद. हरी आणि जीव हे दोन नसून दोघांचं ऐक्य आहे, हा आलेला आनंदाचा ढेकर बरं का. आतापर्यंत जीवनामध्ये ऐक्याचा अनुभव नव्हता, ऐक्याचा अनुभव नव्हता. आणि तो ऐक्याचा अनुभव आल्यामुळे महाराज म्हणतात आता जीवनामध्ये जे माझ्या जीवनामध्ये ढेकर आले ते आता आनंदाचे. आनंदाचे म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरा आता काहीही नाही. मी जरी आता या भूतलावरती संसारामध्ये जरी राहत असलो तरी अवस्था काय आहे? अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता तेची येता ती ढेकर. आनंदाचे हरिहर. ढेकर येतात पण तृप्ती झाल्यानंतर बरं का. तृप्ती झाल्यानंतर व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आम्हा तुम्हाला ढेकर येतात. तृप्त झाल्यानंतर सामान्य तृप्ती उपयोगाची नाही आहे, म्हणून शास्त्रामध्ये त्याच्याकरता स्वतंत्र शब्द वापरला, निरंकुशा तृप्ती. काय शब्द वापरला? निरंकुशा तृप्ती. आणि ती निरंकुशा तृप्ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराजांना विचारलं प्राप्त झाली तुम्हाला, त्याचा अनुभव आला. अनुभव आला, ती नेमकं स्वरूप कसं आहे आम्हाला सांगा. महाराज म्हणतो सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा कळतं का. मग त्या स्वरूपाचं वर्णन केले. वेधी अनिकास ऐसा अंगी जयाकस तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. आणि असा ज्यावेळी अनुभव येतो महाराज म्हणतात त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त होईल. ती माझ्या जीवनामध्ये झाली. तुका मनी भूक येणे न लगे अनेक तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. विठोबा रखुमाई देवे जीव झाला संसार तो कडू झाला तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानुभव सांगतात ही अवस्था प्राप्त झाली. ज्या स्वरूपाचा अनुभव आला त्या स्वरूपाचं वर्णन केले. ते आहे कसं? वेधी अनिकास अंगी जया ऐसा कस किंवा कस ऐसा. महाराज म्हणतात त्या स्वरूपाचा विचार केला तर ते कसं आहे. आज अशी परिस्थिती आहे, व्यवहारात नकलीपणा आला, यात नवल नाही, परमार्थात नकलीपणा आलाय बरं. त्यामुळं ओरिजिनल माणसाला किंमत नाही परमार्थात. आज क्षमा मागून सांगतो ते.
बरोबर आहे. मला आमच्या येताना आता आमच्या त्या जोडीदारांनी सांगितलं, म्हणजे महाराज दुधामध्ये सुद्धा नकलीपणा आलाय म्हटले. ते दुधामध्ये सुद्धा नकलीपणा आलाय. मला ते माहिती नव्हतं. मला एवढंच माहिती होतं की दूध पावडरपासून दूध केलं जातं. त्यांनी सांगितलं केमिकलपासून सुद्धा दूध तयार केलं जातं. केमिकलपासून सुद्धा, हे मला आज कळालं बरं का. म्हणजे काहींच्या बोलण्यातून काही कधी कधी काय कळतं बरं का. हां हां, नकलीपणा हो, म्हणून अनेकांचं ऐकावं. तेव्हा इथं वर्णन करतात, त्या स्वरूपाचं वर्णन करताना महाराज म्हणतात त्या स्वरूपाचा विचार केला तर ते स्वरूप कसं आहे, त्याच्या ठिकाणी असं अंगभूत सामर्थ्य आहे. अंगभूत सामर्थ्य म्हणजे ते आहे कसं, सत चित आनंद, हे त्याचं स्वरूप आहे. आनंदाचा नकलीपणा नाही, लक्षात ठेवा. गुरुवर्य साखरे महाराजांच्या बरोबर आम्ही कार्यक्रमाला फार फिरलो मराठवाड्यामध्ये बरं का. फार म्हणजे फार, एवढा आनंद आम्ही घेतला. 20,000 लोक कीर्तनाला हो, 200 टाळकरी, म्हणणारी एकापेक्षा एक, एवढा समाज. फार फार कार्यक्रम महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहून आम्ही मराठवाडा फिरलो. लोक कीर्तन झाल्यानंतर बोलायचे, साखरे महाराज वेदांत सांगतात, आम्हाला कळत नाही पण त्यांचं बोलणं फार गोड आहे. कळतं म्हणून आम्ही ऐकायला येत नाही, त्यांचं बोलणं फार गोड आहे. आणि महाराजांचं बोलणं हे स्वाभाविक होतं, नकली नव्हतं. मला एवढं सांगायचं. हजारो लोक याचे जाता जाता बोलायचे, काय सांगितलं कळालं नाही, पण त्यांच्या बोलण्याला गोडवा फार. म्हणजे आज माणसं कीर्तनात नकली बोलण्याचा प्रयत्न करतात बरं का, करू नये. तसे तर महाराज वर्णन करतात, आम्हाला जो आलेला अनुभव आहे ना, तो स्वरूपाचा, तो नकली नाही आहे, वास्तव स्वरूपाचा आहे. तो आनंद कसा आहे, त्या आनंदाचं वर्णन, ऐसा अंगी जया कस. एकदा त्या स्वरूपाचा आपल्याला जर अनुभव आला तर तो मनुष्य पुन्हा विषयाकडे जाणार नाही. माऊलीने वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ज्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली तो विषय सुखाकडे जाणार नाही का. खरं कळालं, खरं कळालं. मग तो स्वरूपाचा विचार आहे आणि अंगभूत सामर्थ्य आहे, तो आनंद आहे, तो नकली आनंद नाही आहे. महाराज म्हणतात तो आनंद कसा आहे, अविनाश स्वरूपाचा आहे. अविनाश स्वरूपाचा आहे, निर्विकार स्वरूपाचा आहे. आणि असा निर्विकार अविनाश स्वरूपाचा असलेला आनंद हे आपलं स्वरूप आम्हाला त्या अनुभवाला आलं. नुसतं अनुभवाला आलं नाही, महाराज म्हणतात आता आम्ही त्या स्वरूपापासून बाजूला जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. आणि त्या स्वरूपाचा आम्हाला आलेला अनुभव, त्या अनुभवामध्ये आम्ही एवढे तृप्त झालो, एवढे तृप्त झालो, आता आम्हाला जेवायची गरज नाही. ज्ञान गंगे नाले पूर्णता जीवनी झाले. मग खरंच आता तुम्ही जेवणार नाही. नाही, जेवावं लागेल का. शेवटी अन्नमय कोश आहे, शेवटी अन्नमय कोश आहे. आणि अन्नमय कोश असल्यामुळे त्याला जगवण्याकरता अन्नाची गरज आहे. त्याला जगवण्याकरता अन्नाची गरज आहे, पण आम्हाला त्याची गरज नाही. तुका म्हणे
भूक येणे न लगे आनिक येणे न लगे आनिक येणे न लगे आनिक ढेकर त्याची येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली. आता आमचं जे जगणं आहे ते खाण्याकरता नाही, खाण्याकरता नाही का, जीवनच तृप्त झालेलं आहे. भूकही राहिलेली नाही, ताणही राहिलेली नाही, पण प्रारब्ध शिल्लक राहिलेला आहे. प्रारब्ध शिल्लक राहिलेला आहे. मग प्रारब्ध शिल्लक राहिलेलं तर त्याला काय करावं लागतं, त्याला खाऊ पिऊ घातलंच पाहिजे. त्याच्या खाऊ पिऊमध्ये आवड निवड नाही बरं का. हां तेच ना. हां म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. आता महाराज म्हणतात आमचा बोभाटा नाही का, तृप्ती प्राप्त झाली. आणि असं सामर्थ्य ह्या परमार्थाच्या साधनेतून आपल्याला प्राप्त करता येतं. आणि तो इच्छेची निवृत्ती इच्छित वस्तूची प्राप्ती. अगदी बरोबर आहे. हो, जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ते एकदा जीवनामध्ये प्राप्त झालं ना, तेव्हा प्राप्तव्य जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही. हे परमार्थाचं अंतिम साध्य आहे. आणि ते त्या महात्म्याने जीवनामध्ये प्राप्त केलं. आपल्याही जीवनामध्ये हळूहळू का विना अशा अवस्थेपर्यंत जाण्याकरता साधना घडावी. साधना घडावी. साधना घडण्याकरता काही प्रतिबंध येतात. आलेल्या प्रतिबंधाला तोंड द्यावं लागेल. याच जन्मामध्ये घडेल असं काय सांगता येत नाही. घडलं तर फारच चांगलं आहे, घडलं तर फारच चांगलं आहे. हो, पण हे करता करता जर आयुष्य संपलं तर शेवटी त्या भगवंताकडे मागायचं आहे. राहिलेली ही अवस्था प्राप्त करण्याकरता पुढचा जन्म दे आणि ती अवस्था प्राप्त आम्हाला व्हावी, एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना
करूया केलेले आहे. हां आणि शेवेला पूर्णविराम देऊया. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. विधी आणि कास ऐसा अंगी जया कस, तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक, त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचं आहे का? त्यांच्या मुखातून जे काही श्रवण केलं त्यांचंच शब्द आपल्यासमोर अनुवाद रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य आहे ते श्री गुरूंचा आपण जीवनामध्ये स्वीकारा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही इकडं तिकडं गेलो असेल ते ह्या उपाधीच आहे, ते माझ्याकडेच परत करा, ते काही घेऊन जाऊ नका. दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संतेन व्यंगभूत युक्ती. नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. त्याची येतात